सो हे गाईज काय बोलतो आपली कशा सगळे तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे जयेश ब्लॉग्स. तर काय म्हणता मंडळी, कशा सगळे? आय होप खूप खुश असाल. आणि आजचा ब्लॉग हा खूप स्पेशल असणार आहे. मी आता आलो न्यू हॉरिझॉन्टल हॉस्पिटलला, म्हणजेच ठाणे येते. का आलो हे आता लगेच तर सांगणार, पण होप्स ठेवा. चला जाऊया पहिले आतमध्ये. तुम्हाला काही गोष्टी खूप 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 म्हणजे खूप एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे. माझ्यासाठी सुद्धा असणार आहे, तुमच्यासाठी सुद्धा. तर ब्लॉग एंडपर्यंत बघा. चला. तर चला गाईस, फायनली आता विशालताईला ओटीमध्ये नेले. आता आम्ही लोक आलो 7th फ्लोअरला, म्हणजे आम्ही प्रायव्हेट रूम घेतले. सो पप्पा, काका आणि दीदी आम्ही लोक इथं बसलो आहे. आणि आता दीदी ताईला आता ओटीमध्ये नेलं आहे 10 वाजता, बरोबर 10 वाजून 40 मिनिटाला. सो बघूया हा ब्लॉग कंटिन्यू. छान मजा करू. फक्त एकदा मामा होते मग भाई फुल नुसताच धुरा फुल राहा. काहीच तसेच आता आम्ही लोक आलो बर्गर खायला, म्हणजे मॅगडीला आलो. मस्त की कोल्ड्रिंक वगैरे घेतला, पोटपूजा केली बोललो, कारण का ताई पण हॉस्पिटलला गेले, तोपर्यंत नाश्ता करून घेऊ. आणि नंतर शेवटला लक्षात आलं ते ब्लॉग करतो विसरलं. काय दिदी आज काय ऐकत आहे, जम्बो बर्गर खाते अंडी दाबून खावा. या काहीच खायला मस्त की पोटभर. आज काय ऐकत नाही. आज मामा होणार तर नुसते फोन येतात की मामा झाला की नाही, मामा झाला की नाही. मामा झाल्यावर समजेलच तुम्हाला. चल्लो अंडी वाटलं नको. चला मी जातोय. फायनली मामा झालो. आणि आम्ही मॅगडीला, तरी मॅगडीला मला आता खबर समजला. मी तसं जातो, आम्ही दोघं जण धावत नाही आलोय. भाग मिल्का भाग, भाग मिल्का भाग, भाग भाग भाग. इकडे आजी उभी आहे, तिकडे आजोबा फोनवर बोलताय. आणि आजोबाने आम्हाला फोन केला की या या या. फायनली भाचा आलो. चला पहिले आतमध्ये जाऊया. इकडं आमचे दुसरे आजी आजोबा आणि पप्पा बसलेत. कॉंग्रॅच्युलेशन. पप्पा झाले आता जोरात पार्टी. आज काय ऐकत नाही आता. आजी कॉंग्रॅच्युलेशन. आता जोरात पार्टी ना. बिल्डिंगला पेढे ना. आता नुसताच राडा. पहिलाच पोरगा. बघू शकता आजी पक्की खुश आहे. आजी काय ऐकत नाही आता. हे आवाज नका बरोबर. मावशी बाई मावशी. काहीच तर तुम्हाला हे बघायला भेटायला येईल तेव्हा. VIP एंट्री, VIP गाडी घेतली आता. बाबांना घरी बघा की ते बाबा लपून लपून बघतायत पोराला. बाळ बघितलं ना मला रडायला लागले. काहीच बघू शकता. पहिले फायनली फेस रिव्हील नाही होणार आहे म्हणून स्टेबल ठेवलं कॅमेरा. इथं सिस्टर आहेत आणि इकडे पप्पा सुद्धा आहेत. त्याम खुश आहे. आता बाळाला आम्ही घेऊन चाललो NIC मध्ये, म्हणजे मॅडम घेऊन चाललो आम्ही नाही. सो वेट करा, फेस लवकरच रिव्हील नाही होणार आहे. सो मोठा झाल्यावर फेस रिव्हील आहे. तब्येत दीदीची तब्येत थोडी डेंजर आहे, थंडी वाजते. सलाईन लावली आता, बघू. काही कॉंग्रॅच्युलेशन. तर चला मग काहीच आता आम्ही लोक रिटर्न आलो आहे आमच्या रूममध्ये. इकडं मम्मी पप्पा आणि आजी आजोबा आहेतच. तसंच या साईडला ताईला ठेवलं, कारण ताईला थोडी थंडी असते ना. सो ताईला या साईडला आपण ठेवलं. ताईला गार लागते ना, त्यामुळे. आईसोबत आहे, म्हणजे बाळाच्या आईसोबत. आणि बाकीचे आमचे आजी आजोबा पप्पा, इकडे दुसरे आजी आजोबा बसलेत. आणि तर बाळाला का सांगतायत, कारण का त्याला आताचा समजणार नाही, पण ज्या टायमाला तो मोठा होईल त्या टायमाला त्याला कळेल. काय सांगशील तू बाळाबद्दल? कसं तुला दुखणं झालं त्याला? आता नाही, आता तो मोठा होईल तेव्हा तो ब्लॉग बघेल. त्याला सगळी गोष्टी समजेल की त्याला कशी धावपळ करायला लागली, पप्पांची काय झाली, आजी आजोबांची काय धावपळ झाली. आणि अशा प्रकारे सगळ्या लोकांना सुद्धा समजलं की मी मामा झालो, मम्मी झाली. फर्स्ट टाइम ते पण. सेकंड टाइमचा ना, ती फर्स्ट टाइम झालं ते आता सांगितलंय. आजी आजोबा आहेत. सो जास्ती त्रास नको दे भाच्या. माझ्याजवळ दे, आपण पक्की मस्ती करू. तुला मी बिघडवणार तर मी करेन, त्याचं टेन्शन नको. मम्मी असते. तर चला गाईस, आता जरा मम्मीला पण बरा नव्हता वाटत, खोकला वगैरे झालाय. तर मम्मीला गेला खालती, जरा गोळ्या वगैरे घ्यायला.
आणि बघूया पुढे काय होतं ब्लॉगमध्ये. बघू शकता बाळाला आता दूध पाजतं. सो फर्स्ट टाइम दूध पाजतं त्याची व्हिडिओ आहे बाळाची. फेस नाही रिव्हील होईल पण दाखवते तरीसुद्धा. नर्स मॅडम पण खूप नाजूक हाताने त्याला दूध पाजतात. तापरे. चला मंडळी फायनली 5:30 वाजले आणि आमची अर्पिता मामी आलेली आहे ताईला बघायला. आणि इकडं आमचा भाचा सुद्धा आहे. ताईची तब्येत अजून सुद्धा थोडी बरं वाटते. बघ बघ भाच्या बघ, नंतर बोलशील आईला माझ्यासाठी केलंच काय. असं आई आम्हाला दररोज द्यायला पाडून दाखवते. हो दुसरं काय नाही हे सांगतो तुम्हाला. आणि आम्ही जिथे इथे आहोत ना ठाण्यामध्ये, तिथून हा व्ह्यू बघू शकता कसला जबरदस्त वाटतंय. नुसताच पैसा पैसा वसूल हे बघा. इकडं आमचा हा बेड आहे म्हणजे आम्ही पर्सनली घेतलाय. सो त्यामुळे असं प्रायव्हेट घेतल्यामुळे चांगलं असं वाटलं. आहे का राय? हां आहे. तर चला काय तसं आता आलो ना पाणीपुरी खायला हॉस्पिटलच्या खाली उतरून. कारण का 6 वाजलेले बोलो रील्स पण पोस्ट करतो आणि काहीतरी खाऊन पण घेऊ. आपल्याला तर पाणीपुरी आवडते तर बोललो चला जवळपास काय नाही. सकाळी मॅगडीला गेलो लांब पण आता पाणीपुरी खाऊन घेऊ. चला मंडळी आता वाजले 7:30. मस्तपैकी ताईला ORS घेऊन आलोय. ताईचा आता सूप पण पिऊन झालं ताईला. दीदी पप्पा मी इकडे जिजू आणि मम्मी सुद्धा आहे. मी लोक असं थांबलोय. करा करा सेवा करा. दिसू द्या हां लास्ट की काय. अच्छा मस्त ताईचा सूप पण आला आता हॉटेलमधून. ताई बरं वाटतं ना आता थोडंसं. कॉंग्रॅच्युलेशन्स. फुल हवा. तर गाईज आता बाळाला आणलं इकडे आणि मावशीने घेतलं. आता आजी वगैरे बघतायत. सकाळपासून आता बाळाला दिले संध्याकाळी आमच्याकडे. चेहरा ना लगेच रिव्हील करणार पण तोपर्यंत तुम्हाला एक बाहेरनं झलक दिली. चेहरा लवकरच रिव्हील होईल. आता तुला पक्का बिघडवणार. मामा आहे तर चला काहीच फायनली आता आम्ही लोक आलो जेवायला. कारण का सकाळपासून खूप धावपळ झाली. तुम्ही बघितलं असेल मम्मी पप्पांची बोला आजी आजोबांची बोला. आता मम्मी पण नाही होते आता आजी आजोबा झालेत आणि सगळेजण आता आलेत रात्रीचे. आता आम्ही लोक आलो जेवायला कारण का मी दीदी आणि पप्पा त्यांना सकाळी फक्त नाश्ता केला तेवढंच. त्यानंतर ही सगळी धावपळ आणि मगाशी पाणीपुरी खाली जातो. तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये ते सुद्धा. सो चला आता ब्लॉग एंड करतोय. आता ऑर्डर येऊ मस्त पोटपूजा करू आणि मी झोपूया. सो आता ब्लॉग एंड करतो. खूप जास्तीत जास्त ब्लॉग शेअर करा. आणि हा ब्लॉग स्पेशली मी माझ्या भाच्यासाठी केला आहे कारण का तो जेव्हा मोठं होईल तेव्हा त्याला कळेल की मामांनी माझ्यासाठी ब्लॉग बनवला आहे. ज्या टायमाला त्याची रॉयल एंट्री होणार होती त्या टायमाला आमची काय घाई गडबड होती किंवा त्याच्या मम्मी पप्पांची काय गडबड काय होती, आजी आजोबांची काय गडबड होती. परत त्याला कोण कोण काय नातं भेटायला. तर उद्यासुद्धा नातं खूप सारे भेटायला येणार आहेत. पण मी उद्या गावी जाणार आहे कारण का दुसऱ्या पुढच्या कामानिमित्त. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. खूप सारा प्रेम द्या आणि लवकर 10,000 सबस्क्रायबर्स आहे. सो कोण नवीन असेल यूट्यूब चॅनलला तर लवकर जाऊन यूट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय एकविरा.